जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, आशियाई विकास बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे जपानचे मासातो कांडा हे आशियाई विकास बँकेचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. ते आशियाई विकास बँकेचे कितवे अध्यक्ष असतील? तर ते या एडीबीचे 11वे अध्यक्ष असतील. सध्याचे जे अध्यक्ष मासासुगो आसाकावा आहेत हे 23 फेब्रुवारी 2025 रोजी निवृत्त होतील. त्यानंतर मासातो कांडा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. एडीबी बँकेविषयी हे लक्षात ठेवा, भारत या बँकेचा चौथा सर्वात मोठा भागधारक असून भारताकडे या बँकेचे 6.3% भाग आहेत. 2024 मध्ये या बँकेचा नवीन सदस्य कोण बनला आहे? तर इस्रायल हा या बँकेचा 69वा सदस्य बनला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. बघा पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशात आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024चं आयोजन करण्यात येत आहे? मित्रांनो, यंदाची ही आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात येत आहे. ही जी स्पर्धा आहे ही 2024 मध्ये कझाकिस्तानमधील आल्माटी येथे आयोजित करण्यात येणार होती, पण नंतर ही स्पर्धा आपल्या भारतात हलवण्यात आली. महत्त्वाचा पॉइंट आहे, नोट करून घ्या. आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिपचं आयोजन कझाकिस्तानमध्ये करण्यात येणार होतं, पण नंतर ही स्पर्धा आपल्या भारतात हलवण्यात आली. बरं, ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती आहे? तर ही या स्पर्धेची 20वी आवृत्ती आहे. ही स्पर्धा 3 डिसेंबर पासून सुरू झाली असून 10 डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. बरं, भारतामध्ये याचं आयोजन कुठे करण्यात येईल? तर नवी दिल्लीमधील इंदिरा गांधी स्टेडियमवर हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे या स्पर्धेचं आयोजन होणार असून यात एकूण 8 संघ सहभागी आहेत. आणि यातील अत्यंत महत्त्वाचे 2 पॉईंट म्हणजे ही स्पर्धा पहिल्यांदाच आपल्या भारतात आयोजित करण्यात येत आहे व या स्पर्धेचं आयोजन दर 2 वर्षांनी करण्यात येतं. बरं, या स्पर्धेचं आयोजन पहिल्यांदा कधी करण्यात आलं होतं? तर 1987 मध्ये याचं आयोजन अमान येथे करण्यात आलं होतं व पहिल्या स्पर्धेचं विजेतेपद दक्षिण कोरियानंच पटकावलेलं आहे. आणि 2012 पासून सलग दक्षिण कोरियाच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावत आहे. याआधी स्पर्धा 2022 मध्ये दक्षिण कोरियामध्येच आयोजित करण्यात आली होती व त्याचं विजेतेपद सुद्धा दक्षिण कोरियानंच पटकावलं आहे. जर एक्झाममध्ये असं विचारलं की आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ कोणता? तर दक्षिण कोरियाचा संघ हा यातील सर्वात यशस्वी संघ आहे. दक्षिण कोरियाने ही स्पर्धा तब्बल 16 वेळा जिंकली. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्र सरकारच्या सुगम्य भारत मोहिमेला 9 वर्षे पूर्ण झाले, तर ही मोहीम कधी लॉन्च करण्यात आली होती? कोणती मोहीम आहे? तर सुगम्य भारत मोहीम. व ही मोहीम 3 डिसेंबर 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त लॉन्च केली होती. या मोहिमेचं उद्दिष्ट काय आहे? तर संपूर्ण भारतातील दिव्यांग व्यक्तींसाठी सार्वत्रिक सुलभता प्राप्त करणे हे या मोहिमेचं उद्दिष्ट असून ही मोहीम राबवण्यासाठी नोडल मंत्रालय म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय कार्य करतं. मित्रांनो, दरवर्षी 3 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची घोषणा UN असेंब्लीने 1992 मध्ये केली होती व तेव्हापासून हा दिवस 3 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. यावेळेस या दिवसाची थीम सुद्धा नोट करून घ्या, एम्प्लिफाईंग द लीडरशिप ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज फॉर अन इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल फ्युचर अशी यावेळेसची या दिवसाची थीम आहे. आता हा प्रश्न पहा, 43व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात कोणत्या राज्याच्या पवेलियनने उत्तम प्रदर्शनासाठी सुवर्ण पदक पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच या 43व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उत्तम प्रदर्शनासाठी बिहारच्या पवेलियनने सुवर्ण पदक पटकावला आहे. हा जो 43वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आहे याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं व यंदाच्या या व्यापार मेळ्याची थीम 2047 मध्ये विकसित भारत अशी होती. यावेळेसच्या या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील फोकस राज्य हे झारखंड, तर बिहार आणि उत्तर प्रदेश ही भागीदार राज्य होते. नेक्स्ट क्वेश्चन, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. मित्रांनो, याआधी या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भोवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. तर आता याचे स्वागत अध्यक्ष हे शरद पवार असतील. बरं, हे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येत आहे?
तर याचं आयोजन दिल्लीमध्ये होणार असून 1954 नंतर प्रथमच हे संमेलन दिल्लीत आयोजित होत आहे. 1954 मध्ये आयोजित या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. 97वे संमेलन कोठे आयोजित करण्यात आलं होतं? तर जळगाव येथील अमळनेर येथे आयोजित करण्यात आलं होतं व याचे अध्यक्ष हे रवींद्र शोभणे होते. 96वे वर्धा येथे पार पडला असून नरेंद्र चपळगावकर याचे अध्यक्ष होते. 95वे उदगीर भारत सासने अध्यक्ष, 94वे नाशिक जयंत नारळीकर अध्यक्ष, 93वे उस्मानाबाद फादर फ्रान्सिस डिब्रोटो अध्यक्ष, तर 92वे यवतमाळ आणि अरुणा ढेरे या संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. पुढील प्रश्न पहा. युनेस्कोने कोणत्या राज्याला हेरिटेज पर्यटनासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून घोषित केले? तर आता नुकतेच युनेस्कोने पश्चिम बंगाल या राज्याला हेरिटेज पर्यटनासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून घोषित केले. याआधी युनेस्कोने 2023 साली पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतनला जागतिक वारसा म्हणून घोषित केलं होतं. युनेस्कोचं फुल फॉर्म नोट करून घ्या. युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असे याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे असून सध्या याचे महासंचालक हे ऑड्रे आझोले हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या कंपनीने भारतातील पहिली ॲप आधारित जलवाहतूक सेवा सुरू केली? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास हा प्रश्न विचारण्यात येणार. तर लक्षात ठेवा, उबर या कंपनीने भारतातील पहिली ॲप आधारित जलवाहतूक सेवा सुरू केली. ही जी जलवाहतूक सेवा आहे ही श्रीनगरच्या डल लेकमध्ये सुरू करण्यात आली असून या सेवेअंतर्गत नागरिक शिकाराचं बुकिंग करू शकणार आहेत. मित्रांनो, इमेजमध्ये तुम्हाला जी नाव दिसत आहे त्याला जम्मू काश्मीरमध्ये शिकारा असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. वर्ल्ड मेरीटाईम टेक्नॉलॉजी कॉन्फरन्स 2024 चे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? तर ही जी वर्ल्ड मेरीटाईम टेक्नॉलॉजी कॉन्फरन्स आहे याचं आयोजन आपल्या भारतातील चेन्नई या शहरामध्ये होणार आहे. मित्रांनो, भारतामध्ये ही कॉन्फरन्स तब्बल 15 वर्षानंतर होणार असून याआधी 15 वर्षापूर्वी ही कॉन्फरन्स मुंबईत आयोजित करण्यात आली होती. यंदाची ही कॉन्फरन्स 4 डिसेंबरला सुरू होणार असून 6 डिसेंबरपर्यंत ती चालेल. आपल्याला एक्झाममध्ये असे विचारलं जाऊ शकतं की ही वर्ल्ड मेरीटाईम टेक्नॉलॉजी कॉन्फरन्स किती वर्षानंतर आयोजित केली जाते? तर ही कॉन्फरन्स दर 3 वर्षांनी आयोजित केली जाते व या कॉन्फरन्सचे 17 देशातील 21 संस्था सदस्य आहेत. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर भारत कोणत्या देशाच्या साथीने हरिमाऊ शक्ती हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच भारत आणि मलेशिया हे 2 देश एकत्रितरित्या हरिमाऊ शक्ती हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करतात. यंदा या युद्धाभ्यासाची 4थी आवृत्ती असून हा युद्धाभ्यास 2 डिसेंबर पासून सुरू झाला असून 15 डिसेंबर पर्यंत याचं आयोजन मलेशियातील पहांग जिल्ह्यात करण्यात येणार आहे. याआधी 2023 मध्ये हा युद्धाभ्यास भारतातील उमरोई या शहरात आयोजित करण्यात आला होता. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं की अग्नियोद्धा हा युद्धाभ्यास 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान पार पडला असून याची 13वी आवृत्ती होती व हा युद्धाभ्यास भारत आणि सिंगापूर या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो व याचं आयोजन नाशिकमधील देवळाली येथे करण्यात आलं होतं. सध्या सिनबेक्स हा युद्धाभ्यास सुद्धा सुरू असून याची पहिलीच आवृत्ती आहे. हा युद्धाभ्यास भारत आणि कंबोडिया या 2 देशांदरम्यान आयोजित केला जात असून याचं आयोजन पुण्यामध्ये होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2024 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणत्या शब्दाची निवड केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच ब्रेन रॉट या शब्दाची ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2024 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून निवड केली. तर हा शब्द मानसिक आरोग्यावर सोशल मीडिया सामग्रीच्या सेवनामुळे होणाऱ्या परिणामाबद्दलच्या वाढत्या चिंतांवर प्रकाश टाकतो. यासच हे सुद्धा लक्षात ठेवा, कॉलिन्स डिक्शनरीने 2024 साठीचा वर्ड ऑफ द इयर म्हणून ब्रॅट या शब्दाची निवड केली. आता हा प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या राज्याने मिशन अरुण हिमवीर सुरू केले? कोणतं मिशन आहे? तर मिशन अरुण हिमवीर असे याचं नाव असून हे मिशन अरुणाचल प्रदेश या राज्यानं सुरू केलं. बरं, या मिशनचा नेमका उद्देश काय आहे? तर राज्यातील कृषी आणि फलोत्पादन उत्पादनासाठी बाजार व्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली असून या योजनेसाठी अरुणाचल प्रदेश सरकारने कृषी विपणन मंडळ आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीस यांच्यासोबत करार केला आहे. महत्त्वपूर्ण मिशन आहे, एक्झाममध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे सर्व पॉईंट नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा. दरवर्षी भारतीय नौदल दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो भारतीय नौदल दिन आहे
हा दरवर्षी 4 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. बरं, भारतीय नौदल कधी अस्तित्वात आले होते? तर 1612 साली इंग्रजांनी भारतीय नौदलाची स्थापना केली होती आणि स्वातंत्र्यानंतर भारताने याची पुनर्रचना केली आहे. बरं, सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत? तर दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदलाचे 26वे प्रमुख आहेत. अजून एक दिवस नोट करून घ्या. दरवर्षी 2 डिसेंबर रोजी गुलामगिरीच्या निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस सुद्धा साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. पारंपरिक बुद्धिबळात 2800 येल्लो गुणांचा टप्पा पार करणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.